सरपंच कधी झालं काही माहित नाही, ठाऊक नाही वा, आम्हाला काही सांगतही नाही वा काही गोटी तुम्ही. हा कसं काय मुगऱ्या साऱ्या गोटी राजा, एवढं कान झालं गावात तुमचा ऊस व्हायला कळलं तरी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. तेवढं नका लपत जाऊ ना. मी काय वाघ आहे गावा तुम्हाला खात होतं? हा मी काय खांडू खराब आहे माणूस बी नाही, मला सांगत नाही कोणत्या गोटी तुम्ही. तर सांगावं नामदेव, हा म्हणते मला सांगितलं नाही. काय करायला लागत होतं, दोंडी पिट्या लागत होती गावात. हा कोणाला 100 रुपये देते दोंडी देऊन टाकते गावात, सारेल सांगते ना. माहीत पडलं असतं मग सारेल. काय देवीदास काय बोलून राहिला तू, हे काय आनंदाची गोष्ट आहे कोणी सांगत असते का? मी म्हणून राहिलो का आनंदाची गोष्ट आहे म्हणून? तुम्ही आता कसं आहे आम्हाला सांगत नाही बाबा, आम्ही गरीब लोक काय सांगता तुम्ही. आता काहीचा काही बोलू नको काय, फालतू काही दिमाग गरम नको. सकाळपासून आमचा दिमाग गरम व्हायला, माणूस खलास झाला इकडे. याचं काही पडलं नाही तुला, त्याच पडलं मला सांगितलं नाही. हा काय फनबनी लावली बी तुला? तसं म्हणणं नाही ना, एवढे टोले घ्यायचं कामच नव्हतं ना. हा एवढे काल टोले घ्यायला लागतात कोणा ऊस व्हायला आपल्या गात रातोरात? पाहिलं का कधी? अरे कोणीतरी गात कांड करेल तुमचं. तुम्ही कोणाची तरी खाजवली असेल, तुमची त्यानं खाजवली, तुम्हाला एवढं तर समजून नाही राहिलं. तू नवीन धतीन काढून राहिला. मा कोणासोबत आहे रे बा गात? कोणासोबत तर काही नाही बाबा, मी तर सारेच बरोबर गोळ जाऊ ना. मी कोणाची खाजवतही नाही काहीच नाही. ते अजूनही तुमच्या लक्षात नाही आलं ना काय गणित आहे ते. माझ्याबरोबर लक्षात येईल आहे, पण आता ते कसं आहे मी सांगत नाही तुम्हाला. माहीत पडेलच तुम्हाला धीरे धीरे. तसं अजून मी ना म्हटलं काही तर तुम्ही म्हणता हा काही बघते पागल आले का, हा याला काय समजते देवीदास आले, याला का अक्कल आले काय गदादार आहे यानो. फालतू कसे उलटे खेटर मार अक्षर काही घेत नाही, मी काही बोलत नाही आता. देवीदासचं प्रति वेळेस असतेच काही नाही होती. जाऊ दे सरपंच, त्याच्यावर लक्ष नका देऊ. मला एवढं सांगा बा, मला हेच गोष्ट समजली नाही. या जे आलते आता पोलीसवाले ते सोबत होते ते साहेब तपासणारे, तर त्यानं हे उसाचं पेंडकं नेलं कासाठी या पाल्याचं, मला हेच नाही समजलं गणित. तुम्हाला रक्त तपासतात हे माहित आहे? हो ना, ते आता रक्त आडतात आपलं त्या भोकातून त्या मशीन मध्ये टाकतात ते जरा हे थेंब त्या काचाले, आणि त्यातून पाहतात बा ते तपासतात. तसं मग समजते ताप आहे की काय आहे. तसंच मग हा चारा नेला की नाही आता उसाचा पाला, याचं पाहतात. मग त्याच्यावर समजते काय झालं, कसं झालं, काऊन जाईला बा ऊस, काऊन व्हायला हा. म्हणजे केमिकल रिॲक्शन झालं की काही दुसरं काही झालं, काही कर्णिकल लुटाय काय, हे सारं समजेल मग त्याच्यावर आपल्याला. केमिकल रिॲक्शन नाही, फिॲक्शन नाही, हे आपल्या गावातलंच रिॲक्शन आहे. तुम्हाला सांगतो मी कनेक्शन. कोणते केमिकल फवारले हो तुम्ही? खत तर नाही राजा टाकलं तुम्ही ना, एवढं कंजेला तुम्ही तर. शेणखत टाकेल होतो म्या, मग कोणतं खत टाकू मी? पण जो मला काय गोटे देवीदासचे पटून राहिला. तो बोलून राहिला ना ते बी खरं आहे. मला असं वाटून राहिलं बा काही ना काही छोला आपल्या गावातूनच व्हायला. नक्की तुम्हाला सांगतो सरपंच. हो आपल्याला माहित नाही, ठाऊक नाही. कुणाला कसं का म्हणसान तुम्ही मला सांगा ना. फालतू वाऱ्याला आता मारून काही फायदा नाही बुवा. आणि कोणाला म्हटलं की तो आपली शान काढीन बा, कोणाचं नाव घेणं बरोबर नाही. बरोबर, एक गोष्ट तुमची ऐकली मी, म्हणा समजली बी आम्हाला, मान्य केली आहे मी. पण आता ते फॉरेन्सिक लावायला तुम्ही ना नेलं, समजा हा कचरा नेला अटचा, पालेपत्ता नेला आणि ते जमा करून तो तडसा त्याने तपासलं बी सांगितलं बा अशानं असं झालं. मग चोर कसा पकडतील ते, कसा पकडतील चोर? चोराचा काही सबूत आहे काय? तुमचं झाड काऊन वाहिलं हे माहीत पडी, पण चोर माहीत पडीन का अशानं? चोर पाहिजे पकडला गड्या देवीदास तुला. हे बरोबर गड्या देवीदास तू, चोर तर नाही पकडला जाणार, फक्त झाड काऊन वाहिलं हे माहीत पडी. तुम्ही ना अठी चिवत्या बना गेला ना, दिले ढोरं घालून याच्यात. काही गरज होती काय ढोरं घालायची याच्यात? आपल्याला घाई मोठी आहे, फादर घाई. विचारणं पोचणं नाही. आता मी अटी असतो, मी अटी थांबलो असतो, तुम्ही तिकडे गेले ते झक मारायला पोलीस स्टेशनले. पण नाही, आम्हाला सांगणं नाही तुम्हाला. काय राजा हो असं हे त्याच्यात जर ढोरं नसते घातली की नाही, समजा माणसानं जर हे करेल असलं समजा, तर त्याचे ठसे दिसले असते आपल्याला. पण याच्यात ढोरच दिले राजा सरपंच, तुम्ही एक गडबड केली राजा. तुम्हाला एक सांगू का, या ढोराईचं मला काहीच माहित नाही. कधी घुसली कधी आले कोण पाठवली मला काहीच माहित नाही. हो आता सरपंच तर पोलीस स्टेशनला आलं. ते सरपंचाला वावरातला काय माहित आहे, ढोरा आले की काय झालं. हे ढोरा आले काही गावातले सुसी येत नाही, हे फक्त चानस पाहिजे. त्याने पाहिलं हिनं वावरात कोणी नाही घेतला चानस आणून द्यायनं, त्याला काय चार नाही बाजार नाही. मी बोलू का आता, गावात चाला तुम्ही फटकनी. आणि ते दगडून हनुमान आणि ते 2-4 ढोरा वाऱ्यात की नाही, त्याला विचारू आपण काय रगडव तुम्हाला कोण सांगाल ते ढोरं न्यायचे. सरपंच तुमच्या वावरात ढोरं न्यायचे कोण सांगाल ते, हे विचारून त्याला. ढोरावाले मी सांगितलं नाही काही नाही, ढोरं कशा घातले मार. चला त्याला जबाब विचारला की पहिले. जबाब फवा विचार नाही, डायरेक्ट कंबरचा पट्टा काढायचा आणि पिन्ना आहे चांगल्या वय निघले पाहिजे त्या पाठीवर. चला आता विचारू पहिले द्यायले कोण सांगितलं म्हणून वावरात घुसायचं. अरे इकडे काय कोण आलो, कोपऱ्या कापऱ्या तुला सारा गाव पाहिलं का तिकडे?
सुद्धा म्हणा घरी राहत जाईन तू, इकडे कोपऱ्या कापऱ्या नको फिरू ना, फालतू डाऊट येईन ना अजून. सरपंच झाले तुलेच माहिती आहे तो कसा आहे तो शेकी माणूस. पहिलंच त्यांनी का पोलीस कंप्लेंट दिली बावल्या वानाच्या, त्यांचे फॉरेन्सिक लॅब आली आणाल ते टेस्टिंगसाठी. आता काय झालं काय माहीत, मी नव्हतो लेखा तडीचा, आता मला माहीत पडलं. लेका तुला फसवलं रे बा मला, तू काही खरं नाही रे बापा. तू लेका नक्की मला बत्ती खायला लावता, आता काही खरं नाही माय. हा नक्की माझा जीव जाते आता. सरपंच तुला माहिती आहे वजन किती आहे, एक हात 10 किलो जाते आता. एक पडला की नाही बस चड्डीच पिवळी आहे, काही काही खरंच नाही आता, माहीत पडतेच त्याले. हा ते टेस्टिंग मेस्टिंग आणि ते फॉरेन्सिक लॅब ते बेकार असतात, कुत्रीन मुत्रे. मग घराची आता पिवळीच आहे काही गरज नाही. आम्ही बापा शिवल्या बरोबर आहे तो, पण फक्त अंग शकतो, दूर दूर उभं राहतो, त्याच्या म्हटलं ऐकत नाही काही. यानं ऐकला आता या झपकेच खाना. थोडा भिऊ नको, शावासारखा राही ना तू टाईट एकदम बिलकुल. हा तू असा कोपऱ्या कापऱ्यात दपशीन की शेक येईन बाबा. कसं सरपंचाच्या मागं लुडूक बुडूक करायचं. आता तू वावरात पाहिजे होता बावल्या, पण तू बावल्या खाली जास, तू इकडे फिरून राहिला. खायले का तुला अक्कलच नाही, काही समजतच नाही तुले काय करा म्हणून. प्रत्येक गोट मला सांगा लागते तुले. पण हे गोट चुकलेलं का माहिती, वावरात थांबायला पुरलं असतं, मला थोडं लढ मोबाईल करायला पुरलं असतं, आता सरपंचाबरोबर घरी यायला पुरलं असतं. हे बरोबर बोलून राहिला तू, हे चुकलं गडा माया. मी फालतूला काही मला भे वाटून राहिला म्हणून मी इकडे कोपरे कापरे पाहून राहिलो बा. हेच तर चुकलं ना तू ना, मग तुला हेच तर गोष्टी समजत नाहीत. मग मी किती झाक दाखवू तू या, कोणकोणत्या गोष्टी सांगू मी तुले. हा कसं रे हरी, एवढा साधा नको राहू न गळा, जरा चण होय ना. त्या बुड्यानं काय बदाम गिदा खाऊ घातलं की तुले, जराशी अक्कल नाही का तुले. त्या बदामची गोट करून राहिला मा बुडा बुडीले का कपडे नव्हते रे घालायले, 500 कोरके खाणारे माणसं ते. चटणी नव्हती आमच्या घरी लेगा, तेल नसे त्याच्यावर. काय सांगतो तू, अशी परिस्थिती होती तू बदामची गोट करून राहिला. बरं मला जन्म दिला जाईन एवढं शुक्रिया मान. मी दिसून राहिलं मला हे जग. ते असं मनातलं बरोबर उचलता आहे तुले, पण ज्या गोटीचं काम आहे ते गोट नाही ते फक्त शिवल्याला सांगेन आपल्याला कानात येऊन. शिवलाच कोणाला पुरणार आहे गावात. बबने आला की शिवला, मावली आला की शिवला, हऱ्याले शिवला, डमुकले शिवला. अरे शिवलालचा एवढा जीव नका घेऊन. जेवढा मेंदू शिवलाल जाय तेवढा तुमच्या जो बी आहे ना, पण त्याचा वापर नाही. त्याच्या मेंदूचा वापर असा आहे की आईन्स्टाईनपेक्षा जास्त. कांड्या भऱ्यात, काळ्या भऱ्यात, भांडणाला यात, मारामाऱ्या भऱ्यात, लोकांचं बुरं बायात, याच्या बायकोवर नजर टाकू दे, त्याच्या पोरीवर टाकू दे, असा दिमाग आहे हा खांडू खराव्या. गड्या तुझ्यासारखी बुद्धीच नाही रे कोणाला गावात, नाही लगा तुझ्यासारखा माणूसच नाही गावात, पण तू पारक नाही लोकांना गावात. तर बाबा तू वय केलाय मला, गावात कोणीच ओळखत नाही दुसरं. हा अरे दुसऱ्याला काय माहित असणार आहे शिवलाला काय चीज आहे म्हणून. भाऊ यातून कसं वाचू आता ते सांग ना मला तू. मा गायला आता फाशी लागते मला नक्की असं समजून राहिला आता. हो मी तिकडे नव्हतो, ते फॉरेस्ट लावायला काय करतात काय माहित आता. म्हणजे ढोरायचं ते माय घालायला आता सरपंच काय म्हणते काय नाही. आता घरी जाईन 3-4 वाखाय अंगार घे, हिवताप झालं म्हणा मला. तुमचं असं झालं म्हणा बस मा डोकसंच काम नाही करून राहिलं. असा येड्या पिशा करायचं नुसतं. आली वन गेली वन झाली वन, मला दिसून राहिली व असं काही मी बघायचं तू ना. हो हे सुधीतच नाही असं समजायचं, बायकोली सांगायचं. अशीच लडबंबल म्हणा दिसली हे की. हो गड्या असंच करतो मी. लवकर अडे नको थांबू आता. सांगितलं मी हरायला तू ना काय मागं यायला फाशी लावतं काय, मॅच दिला त्याला बैकून. हा कधी हागीन तर आपल्याला काय माहित पडीन काय. सरपंच माणूस आहे तर बकीन सरपंचाचो एका येतो काय सांगता येते याचं. म्हणून मी असं करायला लावतं त्याला. आता जमते रे बापा हे. बा ठीक आहे थांबेल पुरत नाही, चाल गावात जाऊ, ह्याच्या मागं फिरू सरपंचाच्या नामदेवच्या. मागे राहिले की मग काही नाही, झील वळायला काय आपल्याला. चाल चाल. माय हे गाय कशी काय फुगली हो माय बाई, काय झालं इले. आता तर चोरून आली हो माय बाई ते, आता मी खुट्यावर बांधल ती ना, आणि हे तर काही पडेल चित्ती तळांग बापा. काय झालं इले तर काऊन करून राहिले बिचारे तू अशी. बाबा इकडे यावं, पावा काय झालं तर इकडे या लवकर. बाबा गाय तर काही फुगली हे. काय काय टाकलं तुला, काय खाऊ घातलं तर गायले नक्की तुला जेवारी फयर मांडलीशी म्हणून तर फुगली गाय. तू असाच घोर करत राहतो बा घेणा देणं. तुला सांगायला मी किती खेप टाकत नव्हतं जात म्हणून तू गोऱ्यासारखंच मांडतं बा. पोच 1.5 पोच मांडायला पाहिजे. तुला असं वाटतं एका दिवशी माझी गाय सुधारली पाहिजे, तसं होत नसते ना. पप्पा मी काहीच नाही मांडलं ना तिले. तुम्ही भाषण पहिले बंद करा ना, पहिले इले पान काय झालं तर काऊन फुगली हे तर पान तिले. थोड्या मोठ्या काय तोंड वाजवायला काय झालं त्या गायली. फुगलीच ना फक्त. जावे तेल घेऊन ये बरं 1 शिशी तेल पाजलं होते सारखं सारं. पा तेल तर पाजल्या जाईन गाय फुगली तर, पण ते पान तिचं तोंडही नाही हलून राहिली ना, निराश तीर झपेला बा. हालचाल पाहा ना तुम्हीच, हालचाल काही करून राहिली का ते. मिली रे गाय मिली मिली गाय. अहो बापा काही बी नका बोलू ना, डायरेक्ट म्हणता मेली गाय. असं नका बोलू बापा, माया किती जीव आहे बाबा या गाईतून, तुम्ही डायरेक्ट म्हणता की मेली गाय. असं कसं काय होईल. हे काय खाऊन आली अशी. मी तर काही चाललं नाही बा तिले, सकाळून बी नाही संध्याकाळी बी नाही. आता ते सट फुगेल दिसली मला तर मी काहीच नाही टाकलं तिले.
मग मी काही केलं काय आता मेली ते आता मी काय करू सांग बा तू आता लढू नको तू फक्त हा मी पहिले तो ढोस चालणाऱ्या घरी जातो दगड्या घरी पाहतो काय तर कुकडे नेल तर कोणा बनात त्यानं चारायला तर हा तरी त्या शिल्लक बनायला सांगेल मी इकडे तिकडे चारू नको तटीचा माहिती असेल तटीच चाल लोक काही करे नाही त्यानं नक्की घोर गेला गायचा कुठेतरी ढोर नेल त्यानं चारायला थांब मी त्या घरी जातो कुकडे जा बाबा त्याच्या घरी त्याला विचारा कुकडे चालेल कुकडे नाही तर आपल्या गाईला काही झालं नाही पाहिजे बरं सांगून देऊ राहील तुम्ही थांब हातात जात मी त्याच्या घरी हात पाय उपटाच लागते तुम्ही मला त्या घरी बरोबर मागतो ना काय हा 200 रुपये हप्ता घेते ना फुकाच नाही का चारायला चाल तू जातो मी आता कशी काय आता माय बाई हे ढोरं चालणारे काय खाऊ घातलं आणि कुकडे चारू घातलं काय माहित बापा गाईले मी तर काहीच नाही टाकलं ना कशी काय झाली हो बाई तुझी अवस्था काय खाल्लं बिचारे तू ना काय कोणाच्या लोळलेले काच्या एक तिकून पळेला एक इकून पळेला काय झालेले काय केले कशा तो कधी झपत नाही त्या आज कशा का झपलेल्या कशा अशा जे काय चित्ता चढांग पळेला जास्त खाल्लं वाटते आज अजीर्ण झाले गायले हो आज कसे मला तर नेल ते चारायले सरपंच आवारात नक्कीच जास्त खाल्लं या गाईनं अंगात आलं या गाईच्या उठ धुरपते हो धुरपते आलो मी हो धुरपते उठ ना तू उठत नाहीस एवढी गार झपली बापा उठ ना थांब आता कमलील पाहतो कमले उठ 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 आलो मी बापा आज तर हुंबारा देऊन नाही राहिली तू काय झालं हो तुले हा कशी कोण पडेल तू अरे बापा काहीच नाही बापा हाल डोल नाही काही नाही तर मी आलो की मोठ्याच बोलते बापा हे गाडी 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 हे रे हे मेली रे काय मेली रे बापा काय बाप्पा कसं करू रे हे दुसरी पाहू दे बाबा आता माझी दुर्पती गेली दुर्पते हो दुर्पते ही बी मेली ह्या दगड्यानं साल्याला कुकडे नेल तर साऱ्याला काय माहित मला पाहू दे आता पहिले या दगड्या घरी जातो मी मला वाटलं चांगल्या डमडम खाऊन आल्या ह्या या तर मेल्या ना चाल पहिले आता या दगड्या घरी जातो मी बोंबलत त्या हिशोबाने जमणार मी कुकडे नेल तर काय माहित दलिंद्राला चारायली या गाय मेली डायरेक्ट गाय चाल तरी म्हटलं होतं इकडे तिकडे चारू नको म्हणून पद्धतशीर चारजो आजच सकाळी सांगितलं मी झाले तरी त्यानं घोर गेलाच पहिले जा लागेन मला पाहा लागेन आता काय तर त्याच्यावरून भरूनच घेतो माही गाय हो दोन्ही गाय भरून घेतो फुकाच्या येतात काय त्या चाल देवला लवकर तू हनुमान्या गावातून पाहून जाय बरं तू थांबू नको गावात सरपंच तुला टेम्पो घेऊनच पाहून राहिला तू त्याच्या वावरात ढोरं चारले बाबू ते पोलीसवाले आले बाबू त्याच्या वावरात ठसेच नाही सापडले ढोराचे पाय सापडत नुसता तू सगळं घात नको सापडू तुला सांगतो मी तुले मारते बरं तुले सरपंच काही हागत पयाले बा घेणं देणं त्या हऱ्यानं घोर केला ना रे गळा आमचा काही नाही बा त्याच्या तो हऱ्याचा सांगेल आलता आम्हाला ढोरं वावरात नाही म्हणून हे पाटली होती तडीसा पाटला लिहिच्या अरे बापा गंठन माझे कच्ची गोष्ट आहे रे बापा तो हरे आलता सरपंचानं सांगलं म्हणे मावारात नाही म्हणे ढोरं असं सांगे बा येले तो मग हे घेऊन गेले हे काय माहित आहे काय झालं काय नाही तर लेको तुम्ही पुरे बावल्या मला पागल करता तुम्ही नुसता माही मजा घेतले का तू हनुमाने हा काही साऱ्याची गरज होती रे त्या सरपंचावर ढोर सरपंचाला विचारायला लागत होता तुम्ही एक फोन मोबाईलात ना तुमच्या जो हा बाबू रातोरात व्हायला बघू त्या सरपंचाचा ऊस काय झालं काय नाही बैलासारखे गेले ढोरे झाल्यासाठी आमच्या मनी माणशी काही नाही रे बापा मा बुडा आला तडीसा मा बुडा म्हणे असं झालं म्हणे बापा तगडच काढलाय मी ढोर तटून काय सांगतो तू आमच्या भोवती तर बेजार आलता आज बिलंगलं होतं ते आम्ही तर सापडत होतो पण बरे आलं बापा पळत झाडात घरी सरपंचाला कसा माहित पडलं आमची ढोर होती म्हणून थोडीसा पोलीसवाले ते फॉरेन्सिक लॅबवाले पागल ते समजतच नाही अबे तुमच्या ढोराच्या पाय ठसे सापडले तडीसा हा ते म्हणत गाईगार घुसले होतं म्हणत ढोरं चालले म्हणत तुम्ही ना आणि आम्हाला काढी का चिवत्या बनायला आणलं का म्हणे तुम्ही नाटी असे म्हणत ते आता सरपंच तुम्हालाच पाहून राहिला दोघा ती गेले ढोर गेले आता काही खरं नाही तुमचं खरं नाही रे गळा हनुमाने नक्की तू झोडपे खातं मार खातं ढोरासारखा आता बजेटच आहे तुझ्या काले भिवून राहायला बे हनुमान तू भिवू नको गड्या हा एवढी काही हाय खाऊ नको यांना देणं फालतू अजून बिमार पडशील बापा दवाखान्यात द्यायला लागेल तुला मी सांगतो सरपंचाला समजून आता माझे कच्चा विषय आहे तो सरपंचाच्या माणसाला सांगितलं की काल भ्या लागते आपल्याला शाळासारखा काल भिवून राहिला तू पाटील भिवून यायचा काय तर माझ्यानं गलती झाली ना त्या हराया फालतू फंद्यात पडलो बापा त्यानं सांगितलं गेलो सरपंचाला फोन लावायला बुडला असता हे भांडे तरी नसता आला आपल्या मागं गडबड करू नको घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीची टेन्शन घेऊ नको तू ताजा वाटू जाणार रे ढोरं कुकडे चारता तुम्ही दलिंदर हो माई गाय मेली ना हा गाय मारली लोक माई भरून देते गाय माई हा काही भरून गाय भरून द्या लवकर माई देवलाल भाऊ हे काय बोलून राहिले बाबा आम्ही काल मारा तुमची गाय
तू फुटक्यात व्हायच्या चालणं तुला दाखवतो ना, माय गाय मेली की नाही तर मला शिकून राहिला का तो टीचा. पण या वनात नेल जर माय ढोरं झालेल्या, माय गाय मेली कट दोन्ही गाय मेल्या माय. भरून द्या ते लवकर चटकन, यावं सांगून येऊन राहिलो मी तुम्हाला. मापेक्षा वाईट नाही माणूस म्हणून. हो बा, कुठे नाही नेले बापा चारायले. आता तुम्ही म्हणता काय मी डायरेक्ट आरोप ना लवू आमच्या घरीच तुम्ही काय ना काय खाऊ घातलं असेल बा. हा फालतू आम्ही कुठे नाही नेली बा चारायले. मी पागल गिगल दिसतो का रे तुला? मला शिकून राहिला का तू? चालतो दगड्या कुठे आहे दाखवू बरं मला तो हराम करे. त्याच्या होबाड्यात मारतो मी. तरी सकाळी सांगितलं मी आले हे गळ्या ढोरं पद्धतशीर चाल बरं, फुगून नाही राहिले ढोरं. मग असं करता का रे तुम्ही? पण तुम्हाला म्हटलं की 200 रुपये हप्त्यानं फुकाय थोडी चालून राहिले तुम्ही. लवकर चाला. हा आपला माझा दिमाग लय खराब व्हायला. माझ्या 2 गाय मेल्या. 25 50 हजार गाय मेल्या माय. चालत्या भरून द्या लवकर. चला देवलाल भाऊ गरम नका हो, दाखवतो बापा. चला दगडूच्या घरी जाऊ आणि काय तर शहानिशा करू आपण. लवकर चाल, टाइमपास नको करू. हा दिमाग मा गरम व्हायला एक तर. दगड्या हुशार बोळ्याच्या बाहेर ये ना. हो हुशार बोळ्याच्या बाहेर ये ना. अरे तो कराम भाऊ काय मी ना हुशार बोळा केला हो बा. काय झालं पण असं कोण बोलून राहील तुम्ही? तोंड करून विचारून आला मला माहिती आहे. मी गाय मेली ना, गाय मेली नाही फुगून मेली ना. उकडे नेलते चारायला हो. लोक ढोरं मारायसाठी नेता का चारायला तुम्ही? 200 रुपये हप्ता घेतो ना तू सुधी चारता येत नाहीत का? मी हातानं मारली का बा. मेलीशीन तर मेलीशीन. आता मा काही चूक नाही बा त्याच्या. तुम्ही मानाव कसा घेऊन राहिले? कशी काय मेली आता मला माहित आहे का? मारायला नाही तर माही गाय तुला मारली नाही तर कोण मारली रे? मला माहिती आहे का उकडे चारायला नेती म्हणतो ना. माही गाय तुला चारायला नेती म्हणूनच मेली. आणि घरी तिनं काहीच नाही खाल्लं. मा बायकोने काही टाकलं नाही, म्या काही टाकलं नाही दिले. जशी आणली तशी बांधली आहे मी ना. बांधताच मेली ते. बरं की मा बायकोच्या लक्षात आलं दिवसभर रातभरात तर सळली असतील गाडी. तुम्ही काही बोलू नका, मार काही आराम घेऊ नका फालतू. सांगून राहिलो मी तुम्हाला. तुमच्या गाईनं काही खाल्लं असेल, पुण्या खाल्ल्या असतील, काही पत्रा खाल्ल्या असतील, काही डवणे खाल्ले असतील. मला माहित आहे का? सारी गोदरी फिरून येत तुमची गाय. मला सांगून राहिले का तुम्ही? ते काही खाल्लं असेल म्या काही नाही करेल. माना न घेऊ पट्ट्या झोडतो गड्या मी आता. नाही तर मी गाय आणून देतो सांगून राहिलो तुला. भांडण करणं असेल मी बेकार आहो. मग एक तुम्ही कोणा घेण्यात येत नसतो. मी गाय आणून देतो वापस. सगळ्या तू ढोरं कासाठी चारतं? कासाठी चारतं ढोरं? माझ्यासाठी चारतं का? माझ्या दोन्ही गाय मेल्या. भरून दे तू चालत्या माझ्या दोन्ही गाय. 50,000 नुकसान झालं माया. असं चारणं असते काय? हप्ता आला की 200 रुपयाला जर 5 मिनिटं थांबत नाही. तर मग सुट्टात तुले बोलतोय मोठा. मग तुम्ही काय पिसाडले का बा? मी काल मारू बा तुमचे ढोरं घेणार जाणार. गौ हे माता आहे बापा. गाईले देव मानतो ना आम्ही. गाईले मारेन का राजा? गाईला आरोप लावून राहिले तुकाराम भाऊ देवीदास हो तुम्ही मार. मी नाजलो केलं नाही राजा. लहानपणापासून ढोरं चारून राहिलो बा. माझ्यानं अजून गलती नाही झाली. तुम्ही म्हणता काय मारले? ढोरं मारले तुमचे. असं नका बोलू हो बा. घरे बा पोरगान बा. मी मगापासून सांगून राहिलो बा. हे ऐकत नाही तर वेगळ्या काय तर पाय वयाचं. मा म्हटलं जरा नाही ऐकून राहिले. काय बे शपटाईचं? गाय मेल्यानं आमच्या चाला पायाला चाला ते. कसं झालं तर चिरांगण पहा तुम्ही काय तर. कशा काय मेल्या त्या काय नाही. ते काय करायचं आहे पुढचं ते पहा तुम्ही काय तर. चला हो जास्त बोलू कारण आतलं काम आहे. आपण सारे एकामेकाच्या काम पडते आपल्याला. एवढं बोलून चालते का? आता तुमचं नुकसान झालं म्हणून तुम्ही एवढं बोलून राहिले का? त्याने हातात गेलं का त्या पोराईन? काय राजा बोलायची काही तर तातम्य असते ना राजा. तू बोलू नको ना म्हणतात. तुझं झालं का काही? आमचं झालं ना, आमचं वाया गेलं ना. बोलू नका बापा. चला तुमच्या गाया कुकडे मेल्या तर दाखवा बा मला. काय बापा आता काय आमचं तोंड पाहायला आला काय? यानं आमची गाय मारून टाकली ना बापा. कुकडे नेलती चारायला, कुकडे नाही आमची गाय मेली ना बापा. एकुलती एक गाय होती. माई किती जीव आहे माझ्या गाईत. मारून टाकली यानं, मारून टाकली गाय. मावशी मी खाले मुक्या जनावराचा साप घेऊ बापा. तू सांग बा. मी ना खाले मारली बा. तुम्ही दोघे जण मारलीच करून राहिले बा. हो मावशी म्या काही नाही केलं बाबा. एवढी बद्दू नको देऊ ना मध्ये. तुले म्हणा नाही तर कोणाला म्हणा बापा. चारायला तर तुला नेलती की नाही गाय आमची. ती कोणी आली डायरेक्ट मेली ना बापा. काय खाल्लं ना काय नाही तिनं. बापा मला मान्य आहे मी चारायला नेलती पण म्या मारली नाही ना. आता मला पाहा लागेल काय झालं काय नाही बापा. एवढे काय आरोप नका आलो बाबा मावर. मा काही मन असं नाही ना. मी दूषित नाही ना. तुझे नाव घ्या ना तर कोणा घ्या रे. तुला नेलते ढोरं झालं की आम्ही नेलते ते तू पाय. आता काय मग गाय भरून देतो. मला नको सांगू ते काय हो एवढी गरम नका होणं. थांबा जरा निघीन याच्यात काही नाही मार्ग निघीन ना. तुमचं एकट्या झालं का? देवलाल भाऊ काय मेल्या. थांबा जरा एवढे काल गरम होऊन राहिले तुम्ही बी. हो मावशी तू बी आता गडबड नको रोडीचा.
बापा साऱ्याचं देतो बापा भरून, माणसांत भरूनही देतो आम्ही बापा, तुम्हाला दुसरे एकच घेऊन देतो. फक्त आमच्यावर आरोप छापू नका, आम्हाला श्राप देऊ नका, काही नका. फक्त आम्हाला पाहू द्या बा कसं झालं काय झालं, आमच्याच्यानं पहिल्यांदाच चूक झाली आहे. एवढं हे नका करून. दगड्या तू माझी गाय आणून दे, तुला चारा दिली होती ना आणि चाऱ्याहून आली मेरी ते. तू माझी गाय आणून दे, मला काही माहित नाही बाबा ते काय आहे काय नाही. दे लवकर माझी गाय आणून तू. मावशी जर एक शांतता ठेव बापा, मी आणून देतो बापा, घरून पैसे भरतो तुला एकच आणून देतो बापा. पण कसं बोलू नको आता. आता हे काय आम्ही आमच्या हातानं करेल नाही, पण आता तुम्ही म्हणून राहिले बा, आता आम्ही कसं भरून द्याल तुम्हाला तयार. आता मनगट आमच्यावर काही खाऊ नको, पण लडू पडूही नको. ते काही जे नुकसान झालं असेल ते आम्ही द्यायला तयार. भरून देतो माया काय, माया 50,000 नुकसान झालं. त्याला नुसता चोपड चापड करून राहिला तू, त्याचं भरून द्यायला तयार. माया काय मग, मी काय वाहिलो काय मग. चालतोय लवकर चाल माया पाहायला चाल मावाडग्यात. माई धिंगाणा झाला ना भाऊ रे, माया 2 गाय मेल्यानं. सारे जण शांतता ठेवा, गलबला करू नका, ते दोन्ही पोरायला काय धापून देऊ नका. चला तुमचं पाहू बापा, तुमच्या गाया कुठे मेल्यात दाखवा आम्हाला. चला तुमच्या वाडग्यात जो आता मग तुला दाखवतो चाल ना. हा धिंगाणा काय झाला तर माझ्या 2 गाय मेल्या, या पोरेन कुकडे चारल्या. सांगा बा तुम्ही, सांगा तू करम भाऊ कसं आहे हात काय कोणाला ऐकी पोरे. पाटील कसं झालं असेल होय, पुरे गलबला करून राय राजा. मला काही समजून नाही राय राजा पाटील. मी काही जाणून केलं नाही हो पाटील. सांगा बा तुम्हीच काहीतरी न्याय करा राजा याच्यातला. भली समजून राहिले दगडू, तू काही घाबरू नको. त्या पाठीची आहे, मी टेन्शन घेऊ नको तू. तू काल घाबरून राहिला रे, आणि तू काल घेऊन राहिला. आपण काही केलंय तर ठसणार आहे. छावासारखा राय, काल दबून राहिला तू. माई गाय मेलीत मेली, याच्या 2 गाय मेल्या. आता काय करतात बा दगड्या, सांग रे बा तू. याचा काय आता खाडा निवाळा करतो काय काय तर याचं भरून द्यायचं आहे तर भरून देतो काय तर. बा तू करा भाऊ, भरून घेतल्याशिवाय राहतो का मी 50,000 गाय येत माया. फुका येत काय, याला 200 रुपये हप्ता देऊन राहिलो चाऱ्याचा. फुकाचा चालते का माया गाय, काय मायावर उपकार करून राहिला तो. नाही माया गाय मला भरून पाहिजेतच. बापा भरून देतो, थांबा शांतता ठेवा, बोल नका ना, तोंड बंद ठेवा ना. आम्हाला विचार तर करू द्या गो. एवढा गलबला करून राहिला तसे काही तुम्ही, आम्ही पोहून चाललो कुकडे, गावातच नाही राहून राहिलो. गद्यार वाखा टाकल्या आम्ही ना. तुमच्या मेल्यानं आम्हाला दिसून राहिल्या त्या सामान जराशे. तुमचं काय खरं आहे, भरून द्या तुम्ही. गद्यावर वाखा टाकल्या ठसन सांगतं का मला तू. ते ठसन नको सांगू मला, कोल्डी तू. माझ्या गाय मेल्या तर भरून देतो. शिल्लक नाही बोलायसाठी. ते राजा सांगा आता, माझं काही सोय नाही हो राजा. माझं जर पैसे असते राजा, मी ढोरं काल चारले असते. सांगा बा, मी नंगा फटाका बा घरचा, आणि हे आता भरून मागून राहिले. सांगा आता 70-80 रुपये कुठून आणू मी. माय राजा 2 टाइम माझी सोय नाही हो राजा. राशनचं भेटते राजा, ते खातो राजा आम्ही. ते बापा गावात डबे जात, ते भाकर भाजी खाऊन राहिलो आम्ही. पण हे म्हणतात भरून द्या, कसं करावं पाटील. थांब घेऊ नको तू, यातून काय ना काही मार्ग निघी. फुटकाच गड्या तुला दिसत नशी नाही की. म्हणून तर आमच्याकडे पाहून राहिला तू. पण राजा जराशे बोले घाई करून राहिले का घेणं ना तुम्ही. तुम्हाला काही समजून नाही राहिलं बा. बरं बापा, आम्ही गाया फाया मारल्या नाही तुमच्या, भरून देतो ना. एवढं बोलू नका ना तुम्ही. आम्ही नाही केलं तरी भरून देतो तुम्हाला बस. पण एवढा गलबला करू नका तुम्ही आमच्या भोवती. नाही तर काय केलं तुम्ही ना तर दगडू, आपल्या गाया बी पाहून आपण आपल्या वाडग्यात जाऊ. काय झालं काय, चाल बरं चाल बा. आपलं तर पायाच राहिलं, आपण यायचंच पाहून राहिलो. चालतात आपले गाया पाहून आपण. शिवलाल भाऊ, आता तुमचं तर पाहायला आम्ही ना, तुकाराम भाऊचंही पाहिलं, आता आमचंही पाहिला की ना तुम्हाला. तुम्हाला असं वाटून राहिलं आम्ही मारलंय की नाही. तर आमच्या पाहून आता मेल्या की जिथे आहेत तर.